नमस्कार. IBC मराठीमध्ये तुमचं स्वागत. मी तुमचा लाडका गजाभाऊ आणि आपला आज विषय असणार आहे एकदम स्वच्छ आणि पारदर्शक सरकार चालवणाऱ्या नरेंद्र मोदी यांच्या संदर्भातला. आता पारदर्शक आणि स्वच्छ ह्यासाठी म्हणायचं की त्यांनी जो SRI लागू केला, त्यानंतर TMCचे खासदार फोडले, त्यानंतर आज उद्धव ठाकरे पक्षाचे शिवसेनेचे खासदार फोडले, त्यानंतर राष्ट्रवादी कशी फोडली, शिवसेना कशी फोडली व MK स्टॅलिन यांना पाडण्यासाठी कसं षडयंत्र व्यूहरचना रचली, या सर्व गोष्टी संदर्भात आज आपण बोलणार आहोत. कारण नरेंद्र मोदी 2014 साली ज्यावेळी निवडणूक जिंकून आले त्यावेळी त्यांनी एक मॅप तयार केला होता. जिंकल्यानंतर जो मॅप तयार होता की रोडवरती कोणत्याही प्रकारचं ट्रॅफिक ठेवायचं नाही. म्हणजे काय, पक्षाला कोणती अडचण निर्माण होईल असं कोणताही पक्ष जो आपल्या विरोधात बोलेल किंवा आपल्या विरोधात त्याची स्ट्रॉंग भूमिका असेल किंवा आपल्या विरोधात तो भारतभर जनआंदोलने, मोर्चे यासारख्या गोष्टी करू शकेल, अशा सर्व त्या राज्यातील जे नेते आहेत, म्हणजे शरद पवार असतील, MK स्टॅलिन असतील, जगनमोहन रेड्डी असतील, अखिलेश यादव असतील किंवा काश्मीरमध्ये काश्मीरमधल्या हे असतील किंवा हेमंत बिश्वे असतील किंवा असे अनेक नेते त्यांनी आजपातूर त्यांच्या रोडवरती आल्यानंतर त्यांनी त्यातून त्यांना कशा पद्धतीने बगलेला सारलं किंवा त्यांच्या विरोधात कशा पद्धतीने ED, CD, CBI यासारख्या गोष्टींचा अवलंब करून त्यांना त्रास देण्याचं काम केलं. निश्चितच ते देशाचा विकास करण्यासाठी ह्या गोष्टी करत आहेत का पक्षातील खासदारांची संख्या वाढवण्यासाठी किंवा आपली सत्ता अबाधित राहावी ह्यासाठी करत आहेत किंवा इथून पुढे काँग्रेस किंवा विरोधक ह्या देशात राहिला नसला पाहिजे ह्या गोष्टीसाठी करतात, हे अजून कुणालाही समजलेलं नाही. कारण एकंदरीत नरेंद्र मोदींचा जो अजेंडा आहे, नो इलेक्शन ओन्ली सिलेक्शन, ह्या पद्धतीवर ते आता त्यांचं बॅकग्राऊंड किंवा त्यांच्या सगळ्या वाटचाली चालू आहेत. आज ज्या शिवसेनेचे 6 खासदार पडले उद्धव ठाकरे गटाचे, यावरून असं दिसतं की ज्या बाळासाहेब ठाकरेंनी पडत्या काळात नरेंद्र मोदींची साथ दिली होती, त्याच नरेंद्र मोदींनी महाराष्ट्रातील भाजपच्या काही मोठ्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन, म्हणजे देवेंद्र फडणवीस असतील, गिरीश महाजन असतील, चंद्रशेखर बावनकुळे असतील, ह्यासारख्या लोकांना सोबत घेऊन आणि काही लोकांना सोबत घेऊन त्यांनी शिवसेनेचं ज्या पद्धतीनं एकनाथ शिंदेंना सोबत घेऊन ज्या पद्धतीनं शिवसेना फोडली, त्याच पद्धतीने त्यांचं राजकारण प्रत्येक राज्यातील हस्तक्षेपामध्ये चालू आहे. प्रत्येक राज्यात त्यांचा हस्तक्षेप चालू आहे. ज्या राज्यात ज्या पक्ष बलाढ्य असेल त्या राज्यात त्या पक्षाची संपूर्ण वाताहत करायची आणि राहिलेल्या सर्व लोकांना आपल्यासोबत घ्यायचं. म्हणजे येणाऱ्या काळात त्यांना जे पक्षीय बलाबल किंवा त्यांची जी मेजॉरिटी आहे ती पूर्ण करायची, एवढंच नरेंद्र मोदी यांच्या डोक्यामध्ये आहे. त्यांनी जो रोडमॅप 2014ला लागू केला होता, गॅस पाईपलाईन असेल, समुद्रात महाराजांची मूर्ती असेल, रोड असतील, शेतीविषयक अंमलबजावणी असेल, यासारख्या अनेक गोष्टी न करताही ते फेल झालेले आहेत. म्हणजे त्यांनी त्या गोष्टी केल्या, पण त्याच्या महागाईच्या आणि त्याच्या सर्व गोष्टीमुळे संपूर्णपणे फेल गेल्यात आले. नरेंद्र मोदी कुठं तर अपयशी झालेत, पण ते इतर पक्षावर त्याचा सगळा राग फोडत